भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार। डोंबिवलीतील 2 बडे नेते भाजपच्या गळाला, तर रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर मिळणार, शिरसाटांचा इशारा। नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोड वादावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। पर्यावरणप्रेमी ईदला बकरे कापण्याला विरोध का करत नाहीत, विचारला सवाल। जय पवारांच्या बहारीनमधल्या लग्नाला पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांची दांडी। शरद पवार, प्रतिभा पवार आणि श्रीनिवास पवारही अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। गोंदियात ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांनंतर तहसीलदारांची उचलबांगडी। मोनिका कांबळेंना निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून हटवलं। विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। राज्यातल्या 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता। आज निवडणूक आयोगाची सर्व महापालिका आयुक्तांसोबत चर्चा होणार। संभाजीनगरमध्ये श्री साई इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणामुळे 100हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले। एमसीए विद्यार्थ्यांकडून घेतलेली लाखो रुपयांची परीक्षा फी संस्थेनं विद्यापीठात भरलीच नाही। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुण्यातील मांत्रिक महिला पंढरपूरकर लुबाडलेले 14 कोटी परत देणार। इंजिनियर दीपक डोळस यांची केली होती फसवणूक।